खासदार संजय राऊत सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. शरद पवार असेल किंवा मग अजितदादा असेल, नाना पटोले, सगळ्यांना राज ठाकरे पत्र काढलं आहे की या संदर्भात. सर, कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. त्यातमध्येच राज ठाकरे यांनी देखील आज सर्वांना आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारची जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी. चांगलं आव्हान आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुद्धा वाखाणण्यासारखे आहेत. पण या महाराष्ट्रात सगळ्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात कोणी केली? या राज्याचं राजकारण गढूळ कोणी केलं आहे? या राजकारणात सुडाचं राजकारण कोणी सुरू केलं आहे? यावर सुद्धा एकदा चिंतन व्हायला हवं. देवेंद्र फडणवीस एकदा म्हणाले होते काही महिन्यापूर्वी की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कटुता वाढलेली आहे आणि ती कटुता संपायला हवी, आणि त्यासाठी ते पुढाकार घ्यायला तयार होते. पण त्यांचं पाऊल अद्याप पुढे का पडलं नाही, याबाबत राज्याच्या जनतेला संभ्रम आहे. आता प्रश्न राहिलेला आहे चिंचवड आणि कसबा. भारतीय जनता पक्षाने त्यांचे उमेदवार जाहीर केले, काँग्रेस पक्षानेही त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. चिंचवड संदर्भात राष्ट्रवादीनं निर्णय घ्यायचा आहे, म्हणजे महाविकास आघाडीनं. अर्थात शिवसेना सुद्धा त्या जागेसाठी अजून इच्छुक आहे, नाही असं नाही. पण तरी सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसून त्या संदर्भात निर्णय घेऊ. कसब्याची जागा काँग्रेसनं लढावी हे ठरलं होतं, त्यानुसार काँग्रेसनं उमेदवार जाहीर केला. दोन्ही मतदारसंघातलं ज्या प्रकारचं वातावरण आता आहे ते वातावरण सध्याच्या सरकारला अनुकूल नाही. कसबा असेल किंवा चिंचवड असेल, राज्यातल्या विधान परिषद निवडणुकांनी हे दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे. आणि त्यानंतर असं वाटतंय की सरकारला असं वाटतंय की ही निवडणूक होऊ नये. जर निवडणूक झाली तर वेगळा निकाल लागेल, आणि ते सत्य आहे. दोन्ही मतदारसंघातला निकाल वेगळा लागू शकतो असं एक जनमानस आम्हाला स्पष्ट दिसतंय, आणि म्हणून या निवडणुका होतील. लोकांची इच्छा आहे की निवडणुका व्हाव्यात. आम्ही जो सर्वे केला, लोकांची इच्छा आहे निवडणुका व्हायला पाहिजेत, आणि आम्हाला आमच्या भूमिका मतदारांना स्पष्ट करायच्या आहेत. शिक्षक आणि पदवीधरांनी जो निर्णय दिला महाराष्ट्रात, तोच कसबा आणि चिंचवडला 100% असा निकाल लागू शकतो. त्याच्यामुळे जरी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं असलं, राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे एक पत्र लिहिलं असलं, तरीही निवडणुका होतील. त्यात मला काही बदल दिसत नाही. साहेब, मुख्यमंत्री म्हणतात की सर्वपक्षीय नेत्यांना ते संपर्क करतायत. तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी काही संपर्क केला का? ना, आमच्याकडे असा काही संपर्क झालेला नाही, होण्याची शक्यता अजिबात नाही. त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही दोन्ही मतदारसंघामध्ये आमच्या सहकारी पक्षांबरोबर राहू, आणि निवडणुका यासाठी व्हायला हव्यात. अंधेरी पोटनिवडणूक हा जरी अपवाद असला तरी तिथे निवडणूक झाली, लक्षात घ्या. पंढरपूरला झाली, नांदेडलाही झाली. तिथेही विद्यमान आमदारांचं निधन झालं होतं. तिथे हा अपवाद जो आहे निवडणूक न लढण्याचा, तो पाळला गेला नाही. भराडी देवीच्या यात्रेला सगळेच राजकीय ठीक आहे, जाऊ द्या. देवीचा आशीर्वाद मागताय, देवी कोणाला पावताय हा भाविकांना प्रश्न आहे. नाही, देवी काय आज निर्माण झाली नाही. देवी शतकानुशतके आहे तिकडे. भाविक येतात, भाविक जातात. पण महाराष्ट्र आणि चांगलं काम करणारे राज्यकर्ते कायम टिकून राहतात. जर आपण देवीला मानत असू तर देवी पापी आणि बेईमान लोकांच्या मागे कधी राहील असं मला वाटत नाही. आणि कोकणातली देवळं फार जागरूक असतात. तर मुंबईतील सर, मुंबई महापालिकेचा बजेट जाहीर झाला आहे, काल त्याच्यावर आदित्य ठाकरे यांनी सविस्तर भाष्य केलेलं. मुख्यमंत्री ने जवाब देते हुए कहा है कि ये बजट जो है वो मुंबई के विकास का बजट। देखिए, कल उस बारे में आदित्य ठाकरे जी ने अपनी बात कही है और बजट में मुंबई को कैसी टोपी लगाई है ये भी बताया है। मुंबई में जो रिजर्व फंड है, जो शिवसेना के कार्यकाल में, उसका इस्तेमाल करके
या उसका गैर इस्तेमाल करके आप जो काम करने जा रहे हैं उस बारे में कल आदित्य ठाकरे जी ने अपनी बात पूरी तरह से रखी। सर 2019 में जामिया में जो वाइल्ड वायलेंस हुआ था उसमें सुप्रीम कोर्ट का निर्णय आया है जहाँ पे उन्होंने कहा है कि स्केप गोट करके बताया गया है, तो इसको आप किस तरह से देखते हैं? सर्वोच्च न्यायालय का निर्णय है, उसके ऊपर विश्वास रखना चाहिए। और सर विनोद कामली के खिलाफ बांद्रा में बिन विरोध जो है इलेक्शन करने की मांग की गई। कौन करेगा बिन विरोध? तो आप पीछे हटिए। अगर आपको बिन विरोध करना है तो बीजेपी क्यों लड़ रही है फिर? हम देख लेंगे। बात ऐसी है कि कस्बा जो पुणे में है और चिंचवड़ जो पिंपरी चिंचवड़ में 2 जगह पर बाई इलेक्शन उपचुनाव होने जा रहा है। भारतीय जनता पार्टी ने अपने उम्मीदवारों की घोषणा की है, कांग्रेस पार्टी ने कस्बा में अपना उम्मीदवार की घोषणा की है। चिंचवड़ के बारे में शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस में चर्चा चल रही है, लेकिन जो भी निर्णय होगा हम महाविकास आघाड़ी के साथ, जो हमारे साथी हैं उनके साथ रहेंगे। जिस तरह के निर्णय या नतीजे एमएलसी चुनाव में महाराष्ट्र में आए हैं उससे सरकार घबरा गई है। उनको लगता है कस्बा और चिंचवड़ में भी इस प्रकार के निर्णय आ जाएंगे, इसलिए वो इस प्रकार से चाहती है कि चुनाव न हो, लेकिन चुनाव होगा और कस्बा और चिंचवड़ दोनों बाई इलेक्शन महाविकास आघाडी के उमेदवार जीत जाएंगे। दीपक सरकार म्हणतात की जी विधान परिषदेची कोकणासाठी देण्याची वेळ आली तेव्हा संजय राउत